हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार. आज आहे 9 तारीख, चॉकलेट डे. तर मी हॉलमध्ये मीना कामाला जॉबला गेली बायको. तर मी हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो होतो. ते आत्ता जस्ट गेली. तर मला आला कंटाळा, म्हटलं जाऊन बेडरूममध्ये थोडासा पडतो. तर बेडरूममध्ये आल्यावरती एक वेगळं सरप्राईज भेटले. बायको ठेवून गेली. बघा तुम्हाला दाखवतो. बेडरूममध्ये मी जस्ट आलो तर मला तिने काय केलं बघा. आज चॉकलेट डे म्हणून तिने चॉकलेट ठेवून गेली कॅडबरी. रोज डेच्या दिवशी पण तिने तेच केलं होतं की रोज डे होता त्यावेळेस पण तिने तेच केलं होतं की बाईक ज्युपिटर आपली गाडी आहे त्या डिक्कीमध्ये जिथं हेल्मेट ठेवतो तिथं तिने रोज ठेवलं होतं आणि तिथं लिहिलं होतं आय लव्ह यू नवरा म्हणून. तेही तिने तेही मला खूप सरप्राईज होतं आणि आता हेही सरप्राईज आहे. तर मी आता एक विचार केला की दुपारी आपण तिला काहीतरी सरप्राईज देऊया. की तिने आता एवढं कॅडबरी ठेवली, किती कॅडबरी आहेत तरी आपण तिला काहीतरी सरप्राईज देऊ. तिला जॉबवरती आता मी जाईल प्राजक्ताला घेऊन शाळेमध्ये सोडायला, तेव्हा काहीतरी मोठं सरप्राईज घेऊ तिच्यासाठी आपण. ठीक आहे. हो मॅडम. असं काय अर्जंटमध्ये आली? हॅपी चॉकलेट डे. हे बाय. हे बाय. हां, राणीला पण आणलं मी. राणीसाठी पण आणलं. मला माहिती राणी पण आहे की राणीचं. थँक्यू. त्याच्यासाठी आले तुम्ही? मग मला सकाळी सरप्राईज भेटला ना, झोपायला गेलो तर मग म्हटलं मी पण देतो सरप्राईज. हां, कॉल करते ना. मी पण बायकोला सरप्राईज दिला आहे. चॉकलेट दिला मला सकाळी. तिने सरप्राईज दिला, मी आता तिला सरप्राईज दिला अचानक कामावरती येऊन. कसं वाटलं? अरे सकाळी मी हॉलमध्ये मी टी व्ही बघत होतो. म्हणून मला झोप आली. म्हटलं झोपतो, टी व्ही बंद केल्यानंतर जाऊन बेडवरती झोपतो. तर बघतो तर बेडवरती असं हार्ट असं चॉकलेट सजून ठेवले होते यांनी. मंच आवडतं. हां, मंचचे. मग म्हटलं मी पण काहीतरी सरप्राईज देतो. सकाळी मी बघत होतो कॅडबरी, पण मला नाही भेटली ना सकाळी. 5 रुपयावाली भेटत होती 5 गाडी. सकाळी लवकर गेले ना. हां, आणि तू रात्रीच आणलेली होतीस ना. नाही. मग हा, रात्री आली. हां, मग तू रात्री आणून ठेवलेलीस ना कॅडबरी. निघायच्या बंदोबस्त. ठीक आहे, चालेल.